दादा नहीं ठीक है ठीक है, ऑडियो नहीं आएगा, ऑडियो नहीं आएगा। मी या ठिकाणी आदरणीय राहुल गांधी थोड़ा साइड तसंच पक्षाला राष्ट्रवादीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। थोड़ा नीचे नीचे। आमच्या सर्वांचं मत असं आहे अरे सोड, की 2016ला नीचे थोड़ा नीचे करो ना। गुजरातच्या एका खासदाराने अशाच प्रकारे काही गोष्टी केल्या होत्या आणि त्यांना न्यायालयाने पूरा नीचे करो ना, पूरा 3 वर्षाची सजा दिली होती। छोड़ देना। फरक एवढाच होता की त्यांनी केलेलं कृत्य ते अतिशय वाईट होतं आणि राहुल गांधींनी फक्त एका सभेमध्ये एक स्टेटमेंट दिलं आणि त्या स्टेटमेंटवर 2 वर्षाची सजा त्यांना झाली। सजा ही लोअर कोर्टली दिली असली तरी गुजरातचा भाजपचा जो खासदार होता त्यांना त्यावेळेस 2016ला जे स्पीकर होते बीजेपीच्या विचाराचे त्यांनी निलंबित केलं नव्हतं। मग कोर्टात जाऊन त्यांना रिलीफ मिळाला आणि ते खासदार शेवटपर्यंत राहिले। पण इथं जर तुम्ही बघितलं की ज्या दिवशी कोर्टाने निर्णय हा राहुल गांधींच्या विरोधात घेतला लगेचच त्या दिवशी राहुल गांधींना निलंबित केलं। मला 2 कारणं असू शकतात की ज्या पद्धतीने आम्ही सर्वजण संघर्ष करत आहोत, राहुल गांधी सुद्धा अख्ख्या भारतामध्ये फिरून लोकांमध्ये जाऊन लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हिमतीवर एक संघर्ष करत आहेत। मग त्याचा बदला घेण्यासाठी भाजपनी ही भूमिका घेतली का असा प्रश्न आम्हाला पडतो आणि त्याच्याच बरोबर येत्या इलेक्शनमध्ये खास करून लोकसभेमध्ये राहुल गांधींना ज्या पद्धतीने अख्ख्या भारतामध्ये प्रतिसाद मिळतोय त्या प्रतिसादाला बघून तुम्ही कुठेतरी म्हणजे भाजप कुठेतरी राहुल गांधींना आणि सर्व पक्ष जे बीजेपीच्या विरोधात आहे ते सर्व एकत्रित आले त्या भूमिकेला बघून कुठे घाबरली का काही असं आम्हाला वाटतं। आणि जेव्हा आपल्यातलाच एक व्यक्ती काही प्रमाणात त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहणं हे राष्ट्रवादीची भूमिका आहे, साहेबांची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत। अजून मंत्रिमंडळ विस्तार खातं वाटप झालं नाही, आता पुन्हा दिल्ली वारी होते, नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होतात। मी एकच याच्यावर म्हणेल की सामान्य लोकांचे अनेक प्रश्न अजून सुद्धा प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांना सातत्याने झालेल्या पावसाचे पैसे दिले गेले नाही, बेरोजगारीचा प्रश्न युवकांच्या पुढे भेडसावत आहे, शहरी आणि ग्रामीण भागातले अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सामान्य लोक सामोरे जात असताना अजून सुद्धा खुर्चीवर भांडणं चालू आहेत, पदावर भांडणं चालू आहेत। खरं तर जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं, जेव्हा मंत्र्यांनी शपथविधी घेतली होती त्याच दिवशी संध्याकाळी कोणाला कुठलं मंत्रिपद दिलं जाईल असं घोषणा त्याच दिवशी झाली होती। खरं तर 8-10 दिवस झालेत अजून सुद्धा घोषणा होत नाही। पण तुम्ही जर बघितलं भाजपला हेच पाहिजे, 1 वर्ष झालं शिंदे गटाच्या इतर लोकांना मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि मग आता जो काही गट आमच्याकडे फुटून पलीकडे गेलेला आहे त्यांना मंत्रिपद जे काय सांगितलं होतं ते कदाचित मिळत नसावं म्हणून एक वेगळा संघर्ष हा त्यांच्या गटामध्ये सुरू झालाय असं एक आपल्याला बघायला मिळतं। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना केलेले आहेत पाहिली तर कुठेतरी कमी दर्जाची किंवा जे नवीन मंत्री आहेत त्यांना दिलेली ही सुरुवात आहे का? टप्प्याटप्प्याने भाजप त्यांची खरी प्रवृत्ती दाखवायला सुरुवात करेल। शिंदे गटाला फोडून एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या बाजूला केलं, त्यांच्यातल्या अनेक आमदारांना आणि कार्यकर्त्यांना असं वाटलं की आता एका लोकनेत्याला आपल्याकडे केल्यामुळे आपल्या लोकनेत्याला सुद्धा म्हणजे शिंदेंना बीजेपी ताकद देईल, पण बीजेपी त्यांना समजलीच नाही असं माझं मत आहे। त्यांच्याच पार्टीमधले लोकनेते ते कधी टिकून देत नाही आणि बाहेरचे जे लोकनेते घेतात त्यांना ते संपवतात, हे कदाचित त्यांना कळलं नाही। एकनाथ शिंदे साहेबांची आजची परिस्थिती आपण बघितली, फक्त 1 वर्ष लागले त्यांची ताकद कमी करायला आणि मला भीती एवढीच आहे की जे काही लोकनेते पवार साहेबांनी घडवले त्यांना ताकद दिली, त्यांना लोकांच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी वेगवेगळी पदं दिली, आता ते तिथे गेलेले आहेत। भाजपची प्रवृत्ती बघता ते सुद्धा त्यांना कुठेतरी ताकद त्यांची कमी करतील का काय आणि जे घरं असतील पदं असतील या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर भाजप खरी प्रवृत्ती त्यांची दाखवायला
त्यांनी सुरू केलेली असं वाटतं. राष्ट्रवादीमध्ये खातेवाटप असेल तर अजितदादा किंवा जयंत पाटील म्हणजे प्रमुख नेते बसून हायकमांड शरद पवार होते, पण असं चित्र दिसते की राष्ट्रवादीचं खातेवाटप होत नाही, दिल्लीला जावं लागतंय. जो गट गेलाय त्यांना म्हणजे पुन्हा एकदा दिल्ली दरबारी जावं लागतंय असंच म्हणावं लागलं. मला माहित नाही, पण लहानपणीपासून एकच गोष्टी मी ऐकलेल्या आहेत की महाराष्ट्र दिल्लीसमोर कधीही झुकला नाही, महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्लीसमोर कधीही झुकला नाही. या गोष्टी लहानपणीपासून ऐकत असल्यामुळे मी भूमिका पवारसाहेबांबरोबर राहण्याची घेतली. दुसऱ्यांनी का तशी भूमिका घेतली हे सांगता येणार नाही, पण ती भूमिका त्यांनी जी घेतली आहे, फक्त हेच ज्या गोष्टी आपण लहानपणीपासून ऐकलेल्या महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही एवढंच सामान्य लोकांना दिसू द्या अशी त्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो. तुमच्यावरती गंभीर आरोप केला होता की आंबेगावचं दिल्ली धरणातलं पाणी जे आहे ते रोहित पवार कर्जतला विभागलं आणि म्हणून मी तिकडे गेलेलो आहे. तुम्हाला तो गंभीर वाटत असला तरी तो हास्यास्पद खरं तर त्यांचा दावा आहे. तिथे असणाऱ्या लोकांना सुद्धा ते काय खरं वाटत नाही. पाण्याच्या बाबतीत मी आज इथं बोलणार नाही, मी जेव्हा त्या मतदारसंघामध्ये जाईल तिथं असणाऱ्या जनतेला नक्कीच त्याचं उत्तर आणि जुन्नरला सुद्धा त्या बाबतीतलं उत्तर मी दिलंच. पण महत्वाचं काय की ते बोलत असताना माझ्या वयाचं त्यांनी काढलं. माझं एकच महत्व आहे की अस्मिता, त्याच्याचबरोबर एका विचाराबरोबर राहण्याची निष्ठा, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी मला फक्त 37 वर्ष लागली. त्यांचं वय जास्त आहे, तर त्यांची ती खरी अडचण आहे. त्यामुळे वयाचं कुणीही काढू नये. आज निष्ठा समजून गेला, 10 वर्षाला सुद्धा निष्ठा कळते. त्यामुळे उगाच खोटं काहीतरी सांगून नाही तर उगाच हास्यास्पद ॲलिगेशन करून लोक समजूतदार आहे, त्यांच्या मतदारसंघातली सुद्धा आणि महाराष्ट्रातली सुद्धा. हिंदी में बता दीजिए आप कांग्रेस को समर्थन करने के लिए जो देखो, हमारा राष्ट्रवादी का, महाराष्ट्र के जनते का और इंडिया की जो जनता है उनका यही कहना है कि जब 2016 में गुजरात के एक एमपी ने डॉक्टरों को बोला था, मारा था या जो भी किया था, उनको लोअर कोर्ट ने साइड करना थोड़ा सजा दी थी 3 साल की. और 2016 में जो स्पीकर थे वो भाजपा के विचार के थे, उन्होंने उस पर कोई भी एक्शन नहीं ली. और फिर वो जो खासदार थे जिनको कोर्ट, लोअर कोर्ट ने एक एक्शन ली थी, वो हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट जाके फिर उन्होंने कुछ सपोर्ट लाया. फिर बाद में उन्होंने खासदार की पूरी टर्म कंप्लीट की. अभी यहाँ पे राहुल गांधी जी ने कर्नाटका या कहाँ पे एक स्टेटमेंट किया, वो तो पॉलिटिकल स्टेटमेंट था. उस पे लोअर कोर्ट ने उन पे कार्रवाई की, उनमें निर्णय दिया और उसी दिन शाम को या दूसरे दिन बीजेपी ने उनके खिलाफ एक्शन ली. मेरा कहना ये दूजा भाव क्यों? वो खासदार आपके पार्टी के थे इसलिए आप उन पे मेहरबानी दिखाते हो, और ये खासदार लोगों में जाके एक संघर्ष कर रहे हैं. जिस तरीके का संघर्ष हम सब कर रहे हैं वैसा ही संघर्ष वो पूरे इंडिया में जाके, लोगों में जाके, कार्यकर्ताओं का विश्वास लेते हुए वो कर रहे हैं. तो उन पे आप एक्शन ले रहे हो. तो दो चीजें हैं कि उनकी ताकत लोगों के माध्यम से, राहुल गांधी जी की ताकत लोगों के माध्यम से, उनके सपोर्ट से बढ़ रही है, हम सब देख रहे हैं. और दूसरी बात, आने वाले इलेक्शन में राहुल गांधी हो और जो विरोध में बीजेपी के विरोध का जो गट है वो साथ में आया है, उनकी सबकी ताकत देखते हुए बीजेपी शायद घबरा गई है, इसलिए ये एक्शन वो ले रही है. तो ये दूजा भाव करना योग्य नहीं था और ये अन्याय उन पे हुआ. इसीलिए राष्ट्रवादी हो, पार्टी करके, कार्यकर्ता करके, हम सब उनके साथ में हैं. मंत्रिमंडल विस्तार अभी तक नहीं हुआ है और यहाँ तक कि दिल्ली के चक्कर लगाने की नौबत आ गई है नेताओं की जिन्होंने बगावत की थी. देखो, ये कुर्सी, ये पद, मिनिस्टरशिप, इसमें ही ये सरकार और दूसरे पार्टी को फोड़ने में ये सरकार बिजी है. और जो सामान्य लोगों के प्रश्न है उस पर कोई भी बात नहीं कर रहा. इस चीज की खंत हम सबको है. इस बारे में हम सब नाराज है, महाराष्ट्र की जनता नाराज है. और जब आगे वाले इलेक्शन आएंगे तब ये नाराजगी लोकशाही के माध्यम से बीजेपी और इनके मित्र पक्ष के खिलाफ लोग 100% दिखाएंगे, ऐसा हम सबको विश्वास है. प्रधानमंत्री मोदी को तिलक पुरस्कार मिल रहा है, उस पर शरद पवार जी भी जाएंगे, मन साझा करेंगे, लेकिन बहुत सारे लोगों की भावना है कि शरद पवार जी को मन साझा नहीं करना चाहिए. आपके क्या विचार है? देखो, एक वो अलग संस्था है, वो संस्था की जो बॉडी है वो हर साल निर्णय लेती है किसको अवार्ड देना है. तो वो तो इंडिविजुअल बॉडी है, उनके ऊपर कोई भी प्रभाव नहीं डाल सकता. और दूसरी बात, हमारा ये कहना है या ये विश्वास है या शायद हमको लगता है कि ये जो प्लेटफॉर्म्स होते हैं
वो न्यूट्रल प्लेटफॉर्म्स होते हैं। अभी वहां पे क्या विचार व्यक्त किया जाएगा, मोदी साहब को कौन से एंगल से एनालाइज करके अवार्ड दिया गया है, उसका तो पढ़ाई मैंने किया नहीं, लेकिन अगर साहब उस मंच पे जाएंगे, जब वो बात करेंगे, उनका जो भाषण है, भाषण के जो मुद्दे हैं वो ज्यादा इम्पोर्टेंट रहेंगे, ऐसे मुझे तो लगता है। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच।